हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत धाराशिवजवळील हातलाई देवी मंदिर पाहण्यासाठी. माझ्याबरोबर माझे दोन मित्र आहेत. मंदिरामध्ये आपण जाणार आहोत. श्री हातलाई देवी मंदिराचं हे मुख्य प्रवेशद्वार आहे. आपण आता बार्शी धाराशिव हा जो स्टेट हायवे आहे या स्टेट हायवेवर आहोत आणि या ठिकाणावरून मुख्य मंदिर जे आहे ते साधारणतः 1.5 ते 2.25 किलोमीटर अंतरावर आहे. हा परिसर धाराशिव शहराजवळ असल्यामुळे या ठिकाणी सतत तरुणांची वर्दळ असते. या ठिकाणी व्यायाम, जॉगिंग आणि हातलाई देवीचे दर्शन घेण्यासाठी सतत भाविकांची वर्दळ असते. चला तर आपण जाऊया मंदिराकडं. आपण पाहू शकता या ठिकाणी जी ग्रीनरी आहे त्या ग्रीनरीमधून आपण मंदिराकडं जात आहोत. आपण आता आलेलो आहोत हातलाई देवी मंदिराच्या पार्किंगवर. या ठिकाणी आपली गाडी लावलेली आहे. हातलाई देवी मंदिरावर आपल्याला फ्री पार्किंग मिळेल. या ठिकाणी पार्किंगच नाही तर कुठलंही शुल्क आपल्याकडून आकारलं जात नाही. मंदिर परिसरासह हा संपूर्ण परिसर आणि टेकडी पूर्णतः वन विभागाच्या मालकीची आहे आणि या ठिकाणं जी डेव्हलपमेंट केलेली आहे ती पूर्ण वन विभागाच्या मार्फत करण्यात आलेली आहे. या ठिकाणी आपल्याला जागोजागी दिसेल की पर्यटकांना बसण्यासाठी कठडे बनवण्यात आलेले आहेत. हातलाई देवी परिसर हा निसर्गाने नटलेला असल्यामुळं या ठिकाणी व्यायामासाठी, वॉकिंगसाठी, रनिंगसाठी तरुण मुलं सतत येत असतात. त्याचबरोबर या ठिकाणी योगा आणि इतर ॲक्टिव्हिटी करण्यासाठी बरेच जण या ठिकाणी जमा होत असतात. या जंगल परिसरामध्ये आपल्याला वेगवेगळे प्राणी आढळतात. या ठिकाणी कोल्हे, वेगवेगळे पक्षी, ससा तसेच इतर वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दलची माहिती वन विभागानं यामध्ये आपल्याला अशा प्रकारचे बोर्ड लावून दिलेले आपल्याला दिसून येईल. या परिसरामध्ये मोरांची संख्या लक्षणीय अशी आहे. इकडूनच जायचं. मंदिर कुठे हो? इकडून जायचं तुमच्या पाठीमागे. या ठिकाणी पर्यटकांना काही सूचना केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी वृक्षांचं जतन करण्यासाठीची माहिती ही जंगल विभागाने या ठिकाणी दिलेली आहे. या परिसरामध्ये आपल्याला दिसून येईल की धर्म आणि निसर्ग याचा अजोड संगम या ठिकाणी धाराशिव प्रशासनाने केल्याचं आपल्याला दिसून येईल. आपण बघू शकता या डाव्या साईडला मंदिर आहे. या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे वृक्ष, पशु, पक्षी आणि इतर गोष्टी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. या गोष्टींचा आपण सतत आदर केला पाहिजे आणि या गोष्टी जतन करून ठेवणं अतिशय गरजेचं आहे. जुना रस्ता दगडी पायऱ्या म्हणजे सुरुवातीचा रस्ता असते. आपण बघू शकता या ठिकाणी आम्ही हातलाई देवी मंदिर परिसरामध्ये पोहोचलेलो आहोत. अतिशय विस्तीर्ण असा हा परिसर आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता हे आहे हातलाई देवीचं मंदिर. साधारणतः हे मंदिर 300 वर्ष पूर्वी स्थापन झालेलं असावं. मुख्य मंदिराच्या समोर प्रशासनानं हे सभागृह किंवा सभामंडप बांधलेला आहे. मंदिराचा सभामंडप अतिशय विस्तीर्ण आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वच्छता आणि टापटीप आपल्याला दिसून येईल. आपण बघू शकता या ठिकाणी मंदिराचा हा पूर्ण परिसर अतिशय स्वच्छ आणि सुंदर असा आहे. आपण बघू शकता हे हातलाई देवीचं मंदिर आहे. या ठिकाणी अतिशय भव्य असं सभामंडप या ठिकाणी प्रशासनाने बांधलेलं आपल्याला दिसून येईल.
मंदिराच्या समोरील हे होमकुंड आहे आणि हे मुख्य मंदिराचा भाग आहे. आपण मंदिराच्या आता मुख्य गाभाऱ्यामध्ये पोहोचलेलो आहोत. आपण समोर पाहू शकता की देवीची अतिशय सुंदर आणि देखणी मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. मंदिराचं पूर्ण बांधकाम हे दगडी असलेलं आपल्याला दिसून येईल आणि साधारणतः 300 वर्षापूर्वीचं बांधकाम असावं असं सांगण्यात येतं. देवीजींच्या सिंहासनावर अतिशय सुबक असं नक्षीकाम आपल्याला दिसून येईल. मंदिराच्या मुख्य गर्भगृहावर आपल्याला छत दिसून येत नाही किंवा कुठल्याही प्रकारचं शिखर या ठिकाणी दिसून येत नाही. त्याविषयीची एक वेगळीच आख्यायिका या ठिकाणी सांगितली जाते. आपल्याला बाहेर एका भाविक भक्तानं मंदिरावर छत का नाही याबाबतची एक आख्यायिका सांगितली. आपण ती जाणून घेणार आहोत. सांगा की आम्हाला. ह्या देवीचं वैशिष्ट्य असं आहे, याला छत जरी घेतला किंवा टाकला तरी राहत नाही, उडून जातो. पहिल्यापासून आहे किती वेळेस टाकला पण उडून जातो. कशाने उडून जातो? ते देवीच माहिती पहिल्यापासून तर आहे तसं. टाकलं तरी राहत नाही. आजपर्यंत अनेक वेळा हा, टाकलं तरी ते राहत नाही, उडून जातो. राहत नाही छत. तुमचं काय नाव? नितीन गायकवाड, कुठून आलात तुम्ही? धाराशिव. सोलापुरी देवीची पेक्षा लहान देवी ही आहे. धाराशिव मर्दिनी आणि ही आहे रत्नागिरी. तिची बहीण आहे पण लहान. तुळजाभवानीची बहीण. मित्रांनो, तुम्हाला या हातलाई देवी मंदिर परिसराबद्दल आणि हातलाई डोंगराबद्दल जी काय माहिती आहे ती कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मंदिराच्या समोरच आपल्याला एक ओपन जिम या ठिकाणी चालू करण्यात आलेला दिसून येतो. या ठिकाणी जिमचं जे साहित्य आहे ते मोठ्या प्रमाणात मोडकळीस आलेलं आपल्याला दिसून येईल. याच टेकडीवर जिमच्या शेजारी महाराष्ट्र पोलिसांचं बिनतारी संदेश पुनर्प्रक्षेपण केंद्र
आणि या केंद्राची जी इमारत आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. त्याचबरोबर या ठिकाणी भाविक भक्तांना आणि शहरामधून येणाऱ्या लोकांना बसण्यासाठी प्रशासनानं मोठ्या प्रमाणात कठड्यांची निर्मिती या ठिकाणी केलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी एक आपल्याला बारव पण दिसून येईल, पण ती आता सध्या पूर्णतः बुजलेली आहे. या ठिकाणावरून हा वर मंदिराकडे येण्यासाठीचा जुना रस्ता आहे. हा पायऱ्यांचा रस्ता आहे. या पॉईंटवरून आपल्याला हे जे सर्कल दिसते समोर, त्या सर्कलवरून पूर्ण धाराशिव शहर आपल्याला दिसत. हा जो समोर तलाव दिसतोय तो आहे हातला देवी तलाव आणि पूर्वी या तलावामधूनच धाराशिव शहराला पाणी पुरवठा होत असे. आपण बघू शकता या ठिकाणी हा जो मंदिराच्या उत्तर बाजूचा हा परिसर आहे. आपल्याला हिरवीगार शेती दिसेल, त्याचबरोबर हा तलाव आणि पूर्व बाजूला धाराशिव शहराचा जो नजारा आहे तो आपण या ठिकाणी बघू शकता. आता आपण चाललेलो आहोत मंदिराच्या उत्तर बाजूच्या बुरुजाकडं, किंवा या ठिकाणी प्रशासनानं जे बांधकाम केलेलं आहे त्या बांधकामाकडील बुरुजाकडं आपण चाललेलो आहोत. आपण बघू शकता या ठिकाणी व्यायामासाठी आणि लोकांना बसण्यासाठी चांगल्या प्रकारची व्यवस्था मंदिर प्रशासनाने केलेली आहे. या ठिकाणी आपण बघू शकता हे वन विभागाचा बोर्ड आपल्याला या ठिकाणी लावलेला दिसून येईल. या ठिकाणावरून आपल्याला हातला देवी मंदिराच्या या टेकडीच्या उत्तर बाजूने आपल्याला जो परिसर आहे तो या ठिकाणी अतिशय सुंदर आणि मनमोहक परिसर आपल्याला दिसून येईल. या ठिकाणीच आपल्याला बार्शी धाराशिव स्टेट हायवे लागून आपल्याला दिसून येईल. मंदिराच्या उत्तर बाजूला पाण्याचा हौद आहे. आता आपण चाललेलो आहोत मंदिराच्या पाठीमागील किंवा पश्चिम बाजूकडे. पश्चिम बाजूकडेही मोठ्या प्रमाणात कट्टे आणि पिण्याच्या पाण्याचा एक टाकी या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. हो, लागले तुझं असेल. मंदिराच्या पश्चिम बाजूला 3 वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे 3 बुरुज तयार करण्यात आलेले आहेत. आपण आता मंदिराच्या एकदम पश्चिमेकडील बाजूस असणाऱ्या 2 बुरुजांकडे चाललेलो आहोत. या ठिकाणी आपल्याला जिमची व्यवस्था आणि लहान मुलांना खेळण्यासाठीची व्यवस्था ही प्रशासनाने केलेली दिसून येईल. या पश्चिम व्ह्यू पॉईंटवरून सूर्याची जी किरणं आहेत ती किरणं आपल्या अंगावर येतात आणि सूर्य जसा जसा अस्ताला जातो, जसा जसा सूर्यास्त होतो तसे आकाशामध्ये वेगवेगळ्या कलरचे आपल्याला किरणं आकाशात आपल्याला दिसतात. आपण बघू शकतो या ठिकाणी त्या बाजू जो व्ह्यू पॉईंट आहे तो व्ह्यू पॉईंट अतिशय जबरदस्त असा आहे आणि सूर्यास्ताची वेळ असल्यामुळं अतिशय मनमोहक असं दृश्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. पोलीस भरतीची तयारी का? पोलीस भरती पश्चिम बाजूकडील या ठिकाणी आपल्याला 2 बुरुज दिसून येतील. एक डाव्या साईडला आणि एक उजव्या साईडला बुरुज तयार करण्यात आलेला आहे. या ठिकाणीही पर्यटक आणि भाविक बसलेले आपल्याला दिसून येतात. हो हो.
आपण आता चाललेलो आहोत पश्चिमेकडील व्ह्यू पॉईंटकडं आणि या व्ह्यू पॉईंटवरून आपण जे दृश्य बघणार आहोत सूर्यास्ताचं, ते दृश्य या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. आपण बघू शकता या ठिकाणी हा पश्चिमेकडचा जो परिसर आहे त्या परिसरामधील ग्रीनरी आणि जी पिकं आहेत ती पिकं अतिशय हिरवीगार अशी पिकं आहेत. यावेळी सूर्यास्ताला चाललेला आहे. या ठिकाणी आमचे मित्र सरपंच आमिर शेख कुकडगाव हे पण माझ्यासोबत आहेत. सरपंच, काय वाटतं तुम्हाला? मी पहिल्यांदा चालू इथं. सरपंच, या हातला बीड डोंगरावर तुम्ही पहिल्यांदा चालात, देवीचं दर्शन पण घेतलं, मंदिरामध्ये भेट देऊन आलात. या ठिकाणचा परिसर आणि या ठिकाणचं वातावरण तुम्हाला काय वाटतंय? मी या हातलाईच्या रस्त्याने नेहमी जात होतो, पण कधी आलो नव्हतो, पाहण्याचा योग आला नव्हता. पण आज बार्शी धाराशिव रोडने लगतच असल्यामुळे आज येण्याचा योग, पण आल्याच्या नंतर इतकं नयनरम्य ठिकाण आहे. तसेच या ठिकाणी खास बाब म्हणून चारही बाजूने तलाव आहेत. या हातलाई टेकडी मंदिराच्या परिसरात एक तलाव, हा तिसरा तलाव, चौथा तलाव आणि उत्तर बाजूला जो हातलाई देवीचा तलाव आहे तो पण या ठिकाणी आपल्याला थोड्याफार प्रमाणात दिसत असेल. अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी आहे. अतिशय नयनरम्य आणि सुंदर असं वातावरण. आता आपण चाललेलो आहोत दुसऱ्या बुरुजाकडं. या बुरुजावरूनही आपल्याला धाराशिव शहराचा काही भाग दिसून येतो. त्याचबरोबर या ठिकाणची जी पिकं आहेत, ज्यामध्ये प्रामुख्यानं द्राक्ष, ज्वारी आणि इतर पिकं या पश्चिम बाजूला असलेले आपल्याला दिसून येतील. मित्रांनो, चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर तुमच्या कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा. आता आपण आलेलो आहोत आपण वाहन लावलेल्या ठिकाणी, म्हणजे पार्किंगच्या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणावरून आपण परत जाणार आहोत. पण या ठिकाणचा परिसर पाहून आपल्याला हे जे ठिकाण आहे ते ठिकाण अक्षरशः कितीतरी वेळ या ठिकाणी बसून राहावं असं वाटतं. या ठिकाणचं नैसर्गिक वातावरण, भक्तिमय वातावरण, त्याचबरोबर या ठिकाणी येणारे पर्यटक, तरुण मुलं आणि त्याचबरोबर या ठिकाणची जी व्यवस्था आहे ती अतिशय सुखद अशी व्यवस्था प्रशासनानं केलेली आहे.